शीतल बुशरा यांचा एक ग्रुप आहे, काशिंबी आणि प्रगती यांचा एक ग्रुप आहे, अशोक आणि तौसिफ यांचा एक ग्रुप आहे आणि भंडे आणि नम्रता यांचा एक ग्रुप आहे. या सगळ्यांनी इथे यायचं आहे. 4 ग्रुप आहेत. 4 ग्रुपसाठी आपण नावं दिलेली आहेत. मोगरा ग्रुप आहे, गुलाब ग्रुप आहे, चमेली ग्रुप आहे आणि जास्वंद ग्रुप आहे. फुलांची नावं देऊन आपण ग्रुप ठेवलेले आहेत. या प्रश्नमंजुषेसाठी काही नियम आणि अटी आहेत. सध्या कुठेही बसून घ्या. लकी ड्रॉना आपण आपला ग्रुप निवडणार आहोत. पुढची स्लाइड सर. नेक्स्ट. या प्रश्नमंजुषेसाठी काही नियम आहेत, समोर स्क्रीनवर आहेत, वाचतो पण ते लक्षात पण असू द्या. ग्रुपनी लक्षात ठेवायचं आणि ऑडियन्सनं सुद्धा लक्षात ठेवायचं. ते प्रश्न विचारण्यासाठी लकी ड्रॉद्वारे ग्रुप अलोकेशन करण्यात येणार आहे. मोगरा, गुलाब, चमेली, जास्वंद कुणाचा कोणता ग्रुप आहे हे आपण लकी ड्रॉने घेणार आहोत. कारण प्रश्न विचारताना मी मोगरा, नंतर गुलाब, नंतर चमेली, जास्वंद विचारणार आहे. कोणता प्रश्न अवघड असू शकतो, कोणता प्रश्न सोपा पण असू शकतो. वाटू नये कोणाला की मला अवघड प्रश्न आला, मला सोपा आला, सोपा विचारला, अवघड विचारला. त्यासाठी आपण ग्रुप स्वतः आपला लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण लकी ड्रॉ करून घेऊ. दुसऱ्या नियमाकडे जाण्याच्या अगोदर कदम सरना विनंती की आपण 4 चिठ्ठ्या त्या ग्रुपच्या तिथं मैदानामध्ये टाकून द्याव्या. ग्रुपमधल्या एका नवीन चिठ्ठी घेऊन जायचे आणि तो आपला ग्रुप निवडायचा. या पटकन, वेळ घालू नका. जो ग्रुप असेल नाव त्याच्यावर तिथं जाऊन बसायचं. गुलाब तिथे 2 नंबर. मोगरा असेल तिने मोगरा तिथे बसून घ्या. केवडा इथे, सॉरी जास्वंद म्हणजेच केवडा आहे तो. ग्रुप अलोकेशन झालेलं आहे. दुसरा नियम आहे, प्रश्नमंजुषेत सहभागी स्पर्धकांना 20 रुपये एंट्री फी आहे. ती 20 रुपये एंट्री फी सगळ्यांनी जमा केलेली आहे. कारण पैसे एवढ्यासाठी ठेवलेले आहेत की फुकट किंमत नाही भारतामध्ये. जर आपण पैसे भरले तर आणि स्पर्धा करत असू तर त्याला थोडंसं किंमत वाटते आणि म्हणून आपण नॉमिनल 20 रुपये एंट्री फी ठेवलेली आहे. त्यानंतर प्रश्नमंजुषेमधला जो प्रत्येक प्रश्न आहे, राऊंड आहे, हा ट्रान्सफरेबल असणार आहे. ट्रान्सफरेबल म्हणजे कसं असणार आहे, मी मोगऱ्यापासून प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे, त्याला त्याचं बरोबर उत्तर आलं तर त्याचे गुण त्याला मिळणार आहेत. दुसरा प्रश्न दुसऱ्याला, तिसरा प्रश्न तिसऱ्याला, चौथा प्रश्न चौथ्याला. पण जर पहिल्याला त्याचा प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर आपण त्याला पास करणार आहोत आणि पुढच्याला तो प्रश्न विचारणार आहोत आणि मग असं करत करत शेवटी येणार आहोत. जास्वंद जर प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर तो ट्रान्सफर होईल मोगराकडे आणि ते उत्तर देतील आणि मग त्याचे बोनस गुण मिळणार आहेत आपल्याला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ग्रुपला 10 सेकंदाची वेळ आहे. म्हणजे प्रश्न विचारला की 10 सेकंद तुम्हाला मिळणार आहेत. त्या 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे. 10 सेकंदाच्या नंतर तो प्रश्न पुढे पास केला जाणार आहे. प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी उत्तरासाठी 20 गुण आपण देणार आहोत. स्कोअर बोर्ड लाईव्ह आपल्यासमोर दिसणार आहे. माझे सहकारी राहुल देव कदम सर, मोगरा, गुलाब, चमेली, जास्वंद हे जे ग्रुप तिथं आहेत त्यांचा स्कोअर बोर्ड प्लस करत आपण शेवटी ते जाणार आहोत. दुसऱ्या ग्रुपच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर एखाद्या गटानं दिलं म्हणजे ट्रान्सफर झालेल्या प्रश्नाचं, तर त्याच्यासाठी 10 बोनस गुण असणार आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर 10 बोनस गुण असणार आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे नियमामध्ये, संपूर्ण प्रश्नमंजुषेच्या कालावधीमध्ये जवळपास 56 प्रश्न आहेत. म्हणजे 14 राऊंड होणार आहेत आपले. तर या कालावधीमध्ये 2 लाईफलाईन ग्रुपला आहेत. 2 लाईफलाईन कोणत्या आहेत? एक आहे मोबाईल कॉल. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या कुठल्या तरी मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकाला, शिक्षकाला एखाद्या बाहेरच्या याच्याशिवाय, तर तुम्ही तिथं कॉल करू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन सांगू शकता. तो कालावधी आपण 10 सेकंदामध्ये काउंट करत नाही. एकदा लाईफलाईन मागितली की मग कॉल होऊन तुम्ही उत्तर देईपर्यंत तो वेळ आपल्याला मिळणार आहे. दुसरी जी लाईफलाईन आहे ती आहे ऑडियन्स पोल. तुम्हाला वाटलं की बाबा इथल्या कोणाला तरी प्रश्न विचारावा तो आणि त्याचं उत्तर घ्यावं आपण सांगावं, तर त्यावेळेस तुम्ही इथल्या कोणालाही, एखाद्या शिक्षकाला, एखाद्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला, शाळेतल्या सुद्धा बरं का, कारण प्रश्नाची उत्तरं बरीचशी शाळेच्या मुलांना पण येणार आहेत. मागच्या वर्षी आपण पाहिलं शाळेतल्या मुलांनी सुद्धा प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. तर या ऑडियन्सपैकी कुणाचीही मदत आपण एवढ्या तिथं आम्हाला सोडून
हे एवढे 4-5 जण सोडून. या बाकीच्या कुणाची तुम्ही मदत घेऊ शकता. पण मदत घेत असताना ऑडियन्सला एक विनंती अशी आहे की आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर फक्त हात वरी करायचं आहे. विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, कुणी असेल, हात वरती केला की याच्यापैकी कुणाची मदत घ्यायची वाटली त्यांना तर ते घेतील. लक्षात येईल. प्रश्नाची उत्तर बरीच मुलांना येणार आहेत. इकडं आणि इकडं स्टाफ एवढ्यासाठी बसवलेलं आहे की तुमच्यावर सगळं निरीक्षण आहे. मध्येच कुणी बोलतंय का? कारण तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर येते पटकन बोललात, ग्रुपला ऐकू जाईल आणि ते उत्तर देईल तर तो प्रश्न फुटल्यासारखा आहे. तर त्याच्यासाठी आपण कुणीही बोलायचं नाही. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर फक्त हात वरती करायचंय. कुणीही प्रश्नमंजुषाच्या काळामध्ये बोलायचं नाही. मागच्या वर्षी एक विद्यार्थी बोलला होता तर प्रश्नमंजुषा होईपर्यंत त्याला जागेवर उभं केलं होतं आपण. लक्षात आहे तुमच्या? तर बोलायचं नाही कुणी पण. एकदम शांतता असली पाहिजे या काळामध्ये. 8वा नियम आहे, ऑडियन्सने सगळ्या प्रश्नमंजुषाच्या काळामध्ये शांतता पाळायची. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असलं तर फक्त हात उंच करायचंय म्हणजे ग्रुप आपली लाईफ लाईनसाठी मदत मागतील. 9वा नियम आहे, प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या गटाला पारितोषिक दिलं जाणार आहे. हे पारितोषिक इथे ठेवलेली आहेत. जो ग्रुप पहिला येईल त्याला या शाळेचे मुख्याध्यापक माननीय माधव बेल्लेवाड सर यांनी 1000 रुपयाचं बक्षीस ठेवले. बेल्लेवाड सरांसाठी एकदा टाळ्या. आणि दुसरं जे पारितोषिक आहे, या 4 ग्रुपमधून जो दुसरा ग्रुप येईल स्कोअरनुसार त्याला 700 रुपयाचे पारितोषिक आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर यांनी 700 रुपयाचे बक्षीस ठेवले. दोन्ही पारितोषिक दात्यासाठी टाळ्या एकदा. बाकी या सगळ्या कालावधीमध्ये एक महत्वाची सूचना अशी आहे की काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर अंपायरचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील. म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतोय ते, मला जे योग्य वाटेल तो निर्णय देईल, तो सगळ्याला ऐकावा. कधी कधी चुकीचं असेल ते आपण पाहतो, कधी कधी क्रिकेट पाहत असताना बोर्ड नसतो पण अंपायरनं जर हात वरती केला तर आऊट दिलं जातं किंवा नियम चुकतो तो. थर्ड अंपायर सिस्टीम नाही इथं आपल्याकडे अजून. तर हे सगळे नियम आहेत. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता आपण प्रश्नमंजुषेला सुरुवात करतोय. स्क्रीनवर सगळे प्रश्न आहेत, त्याची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. 10 सेकंदाची वेळ आहे. सुरू करतोय. पहिला प्रश्न मोगरा ग्रुपसाठी. नेक्स्ट वाचतोय. 10 सेकंदाची वेळ नंतर सुरू होते. अजिंठा इथे असलेल्या जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? अजिंठा येथे असलेल्या जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? वेळ सुरू झाली. पाच, 4. करेक्ट. बौद्ध धर्म. माईक आहे आपल्या समोर. 20 गुण मोगराला. बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. एकूण 30 लेण्या आहेत तिथं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या बौद्ध धर्मीय आहेत. 25 लेण्या महायानपंथीय आणि 5 लेण्या हिनयानपंथीय आहेत. गुलाब गटासाठीचा प्रश्न. नेक्स्ट. भारतीय संविधान देशाला कोणत्या दिवसापासून लागू झाले? भारतीय संविधान देशाला कोणत्या दिवसापासून लागू झाले? वेळ सुरू झाली. माहिती द्या. 26 जानेवारी 1949. 26 जानेवारी 1949. करेक्ट. 20 गुण. चमेलीसाठीचा प्रश्न. नेक्स्ट. हरिजन हे वृत्तपत्र कोणी चालविले? हरिजन हे वृत्तपत्र कोणी चालविले? बटन चालू करा त्याचं. 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी जास्वंतकडे. 5 बोनस गुणासाठी मोगरा. 5 बोनस गुणासाठी गुलाब. ऑडियन्स कडे. हा तू सांग. महात्मा गांधीचं करेक्ट आन्सर. टाळ्या तिच्यासाठी. आजारीचं चॉकलेट आहे तिथे गाडीमध्ये. घ्या थोडस. एवढं तू इकडं प्राचार्य साहेबांच्या हात ते चॉकलेट घ्यायचे. मागे मागे डाव्या बाजूला. कची लेणं नाव तुझं? ए गाडी पूजा लिंबळवाडी. जास्वंतसाठीचा प्रश्न. नेक्स्ट.
महिला शिक्षणाचा प्रथम पुरस्कार करणारे भारतीय समाजसुधारक कोण? महिला शिक्षणाचा प्रथम पुरस्कार करणारे भारतीय समाजसुधारक कोण? वेळ सुरू झाली आता. माईक घेऊन सांगा. महात्मा ज्योतिबा फुले इज द करेक्ट आन्सर. 20 गुण जास्वंतसाठी. दुसरा राऊंड मोगरासाठी. नेक्स्ट. ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी होतात? 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी 5 बोनस गुणासाठी 4 इज द करेक्ट आन्सर. जास्वंतला बोनस गुण 4 वर्षांनी होतात, दर 4 वर्ष. बोनस 10 प्लस 10 करून टाकू म्हणजे. गुलाबचा प्रश्न. नेक्स्ट. भारताचा पहिला उपग्रह कोणता? भारताचा पहिला उपग्रह कोणता? वेळ सुरू झाली. माईक मध्ये सांगा. 5 4 3 2 1. 5 बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. ऑडियन्स. हा, आर्यभट्ट इज द करेक्ट आन्सर. चॉकलेट सरांकडून चॉकलेट दे. प्रश्न चमेलीचा. नेक्स्ट. त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती अंश असते? त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती अंश असते? 180 इज द करेक्ट आन्सर. 20% मार्क. पेन पाहिजे तर पेन घ्या. पेन पेपरचा प्रश्न आहे थोडस. सगळ्यांकडे असतं पेन पेपर. घ्या. कोणाकडे मुलांकडे पेन असेल तर द्या. हा आणून दे रे. हा इथं द्या. तिथे एक मुलांना द्या. जास्वंतचा प्रश्न. नेक्स्ट. 999 प्लस 99 प्लस 9 इज इक्वल टू व्हॉट? बेरीज सांगायचंय. 999 अधिक 99 अधिक 9 बरोबर किती? वेळ सुरू आहे. 5 4 3 2 1. वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. करेक्ट. सॉरी 1107 इज द करेक्ट आन्सर. चमेलीला बोनस गुण चमेलीसाठी. पेन पेपर तेवढ्यासाठी दिलं होतं ना. दुसरा राऊंड पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपल्याला येत नसलेल्या प्रश्नाचं उत्तर लाईफलाईन घेऊन आपण सोडवू शकतो. अजून कोणीही कुठल्याही गटाने लाईफलाईन वापरलेली नाही. मोगरासाठीचा प्रश्न. नेक्स्ट. 0 ही संख्या डॅश डॅश सम आहे, विषम आहे, दोन्ही आहे, दोन्ही नाही. दोन्ही नाही. 5 बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. सम इज द करेक्ट आन्सर. चमेलीसाठी बोनस गुण. प्रश्न गुलाबसाठीचा. नेक्स्ट. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? वेळ सुरू झाले. सांगा आता. 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. एनीबडी ऑडियन्स? हा नाही. अजून कोणी? हा करेक्ट. गोळेगाव सरांना चॉकलेट. मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन पहिला प्रकल्प आहे. गोळेगाव सरांसाठी टाळ्या एकदा. प्रश्न चमेलीसाठीचा. नेक्स्ट.
आयुष्मान भारत योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आयुष्मान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वेळ सुरू झाली. आहे समोर. 5 4 3 2 1. 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. हा आपलं ऑडियन्स. हा अविनाश. आरोग्य विमा आहे. आरोग्य विमा एकदम करेक्ट आहे. वैद्यकीय क्षेत्र नाही, आरोग्य विमा पॉलिसी येते. प्रश्न. जास्वंतसाठीचा. नेक्स्ट. यूपीआय ही प्रणाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? यूपीआय ही प्रणाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वेळ सुरू झाले. माईक घेऊन सांगा. पास करत जा माईक एकमेकाला. तिकडे पण. वेळ सुरू झाले. यूपीआय ही प्रणाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 5 4 3 2 1. वेळ संपली. 5. पैसे ट्रान्सफर करतात. देवाणघेवाण पैसे. बरं, अजून एक वेगळं नाव आहे त्याला. दे तिकडे माईक. बरं. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. ऑडियन्स. हा ते तर सांगितलं त्यांनी. स्पेशल नाव आहे त्याला एक. हा तू सांग. नाही. अजून कोणी? हा सर. स्पेशल नाव आहे त्याला एक. डिजिटल पेमेंट्स याच्यासाठी ती यूपीआय प्रणाली आहे. पण या दोघांनी त्याच्याशी संबंधित उत्तरं दिलेली आहेत. दोघांमध्ये थोडासा फरक असला तरी आपण 10 पैकी 5 गुण मोगराला, 5 गुण गुलाबला देतोय आपण. प्रश्न चौथ्या राऊंडचा मोगरासाठी. नेक्स्ट. राष्ट्रीय युवा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? मी दोनदा वाचतोय त्यानंतर वेळ सुरू होते, ऐकून घ्या. राष्ट्रीय युवा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? वेळ सुरू झाली. लहान मुलं बोलू नका. 5 4 3 2 1. वेळ संपली. 5. स्वामी विवेकानंद करेक्ट आन्सर. 10 बोनस गुण गुलाबसाठी. गुलाबचा प्रश्न. नेक्स्ट. भारताच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? इस्रो इज द करेक्ट आन्सर. पुन्हा एकदा सांगतोय, मला दोनदा प्रश्न म्हणून देत जा, विचार करत जा आणि पुन्हा उत्तर देत जा. 20 हक्काचे मार्क गुलाबसाठी. चमेलीचा प्रश्न. नेक्स्ट. भारतातील पहिली रेल्वे मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? मुंबई. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? बोल. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. ऑडियन्स. हा ही लहान मुलगी नाही. हा तू सांग. पुणे नाही. हा कोलकाता इथं करेक्ट आन्सर. चॉकलेट घे बेटा. टाळ्या वाजव त्याच्यासाठी. म्हणून म्हटलं लहान मुलाला सुद्धा उत्तर येतात. हात वरती करत जा. लाईफलाईन तुमची मागतील मुलं, हे ग्रुप मधले लोक. या ग्रुप मधला शेवटचा जास्वंतचा प्रश्न. नेक्स्ट. संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? वेळ सुरू झाली. 5 4 3 2 1. वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. न्यूयॉर्क इज द करेक्ट आन्सर. 10 गुलाबसाठी बोनस गुण. 4 राऊंड संपलेत. कोणीही लाईफलाईन अजून घेतलेली नाही. 5वा राऊंड मोगरासाठीचा प्रश्न. नेक्स्ट.
AI चा फुल फॉर्म काय आहे? AI चा फुल फॉर्म काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इज द करेक्ट आन्सर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 10 मार्क मोगऱ्यासाठी, 20 मार्क सॉरी. गुलाबसाठीचा प्रश्न या राऊंड मधला नेक्स्ट. G7 या आंतरराष्ट्रीय गटात किती देश आहेत? G7 या आंतरराष्ट्रीय गटात किती देश आहेत? वेळ सुरू झाली. लाईफलाईन मागितली त्यांनी. ज्याला उत्तर येते त्यांनी हात वरती करा. तुम्हाला कुठली लाईफलाईन पाहिजे? कॉल करायचा आहे का ऑडियन्स? ऑडियन्स हात वरती केले. तुम्हाला कोण ऑडियन्स पाहिजे सांगा फक्त मला. त्यांनी हातच वरती केलं नाही ना, चुकीचं उत्तर सांगतील ना. ते येत आहेत म्हणून हात वरती केले. ते फक्त कोण पाहिजे सांगा म्हणजे त्यांना इकडे बोलून घेतोय आपण. कोण? 7 देश. करेक्ट आन्सर. G7 मध्ये त्याचं उत्तर आहे 7. गुलाबची एक लाईफलाईन वापरली त्यांनी. 20 मार्क. प्रश्न पुढचा नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? लाईफलाईन पाहिजे यांना पण. चमेलीसाठी ज्याला उत्तर माहिती आहे त्याने हात वरती कराय. तिथून उत्तर सांगायचं नाही, इथे यायचंय. कोण पाहिजे तुम्हाला लाईफलाईन? कोण? तीच का? येगाडे का? काय नाही तुझं? गजिले? हा, प्रतिभाला बोलायचे का? कोण पाहिजे? प्रतिभा तू इकडं. कानात सांगायचं उत्तर, मग हे सांगतील. अगोदर कानात उत्तर सांग. सांगा. 21 जून. 21 जून इज द करेक्ट आन्सर. या राऊंड मधला शेवटचा प्रश्न नेक्स्ट. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा कोणती आहे? जगातील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा कोणती आहे? वेळ सुरू झाली. माईक घ्या आणि सांगा. माझ्याकडे बघत सांगू नका. इंग्लिश. 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. ऑडियन्स हा तू छोटी सांग बर. हा मराठी नाही रे. हा तू पाठीमागे. तू हा तू उभं रे. हा सांग. हिंदी नाही. हा सांग. उर्दू पण नाही. कदम सर सांगू लागलेत. मंदारिन चीनी भाषा. करेक्ट आन्सर. चॉकलेट सरांना. कदम सरांना चॉकलेट. चीन मध्ये बोलली जाते ही. पुढचा राऊंड सुरू करतोय आपण. 6वा राऊंड. मोगरासाठीचा प्रश्न. एक लोगो दिसतोय आपल्याला. वरील चित्रामध्ये दिसत असलेला लोगो कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ते ओळखायचंय. परत प्रश्न वाचतोय. वरील चित्रामध्ये दिसत असलेला लोगो कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? समोर बघा. वेळ सुरू झाली. लाईफलाईन पाहिजे त्यांना. ज्याला उत्तर येते त्यांनी हात वरती करायचंय. अविनाशची लाईफलाईन घ्यायची का? अविनाशी ये. ए बाळा ह्याला हलू नको ना सुने. करेक्ट आन्सर. रिलायन्स बद्दल टाळ्या. 3 गटाच्या लाईफलाईन संपलेल्या आहेत. 1 गटाची फक्त लाईफलाईन राहिलेली आहे आता. या ग्रुप मधला, या राऊंड मधला दुसरा प्रश्न गुलाबसाठी. नेक्स्ट. चित्रात दिसत असलेला सिम्बॉल कशाशी संबंधित आहे? चित्रात दिसत असलेला सिम्बॉल कशाशी संबंधित आहे? वेळ सुरू झाली. सर डिजिटल भारत सेवा. करेक्ट. डिजिटल इंडिया किंवा डिजिटल भारत. 20 मार्क गुलाबसाठी.
नेक्स्ट प्रश्न चमेलीसाठीचा. वरील चित्रात दिसत असलेला लोगो कोणती कंपनीशी संबंधित आहे? चित्रात दिसत असलेला लोगो कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? वेळ सुरू झाली. 5 4 3 2 1 वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी. हा, चुकलेलं काही अडचण नाही. नायके इज द करेक्ट आन्सर. 10 मार्क जास्वंतला. शूज वर वगैरे असेल, बघितलं असेल तुम्ही, नायकेचे जे शूज आहेत. राऊंड मधला शेवटचा प्रश्न जास्वंतसाठी. नेक्स्ट. चित्रात दिसत असलेला सिम्बॉल किंवा लोगो कशाशी संबंधित आहे? चित्रात दिसत असलेला सिम्बॉल किंवा लोगो कशाशी संबंधित आहे? वेळ सुरू झाली. तुमचा आहे प्रश्न. लाईफ लाईन पाहिजे यांना. कोणाला उत्तर येते त्यांनी हात वरती करा. हे मागतील तुम्हाला कोण पाहिजे ते. प्रतिभा ये. चुकीचं सांगितलं तर सांगितलं. सांग, हळू सांग. तिथं सांग. माईक आहे. चॅट जीपीटी इज द करेक्ट आन्सर. टाळ्या प्रतिभासाठी आणि ग्रुपसाठी सुद्धा. 10 मार्क जास्वंत, 20 मार्क सॉरी. पुढचा राऊंड. फोटो दिसतोय. नेक्स्ट मोगरासाठी. चित्र दिसत आहे, ते चित्र कशाचं आहे ते ओळखायचंय. चित्र दिसतंय ते कशाचं आहे ते ओळखायचंय. वेळ सुरू झाली आता. शांतता रे. अंतराळ. 5 बोनस गुणासाठी. सूर्यमाला इथं करेक्ट आन्सर. गुलाबसाठीचा प्रश्न. नेक्स्ट. 2 चित्र दिसत आहेत आपल्याला. हे लहानपणीचे चित्र आहेत, तर ते चित्र कोणाची आहेत ती ओळखायचंय. लहानपणीची आहेत, आता ती मोठी झाल्यानंतर कोण आहेत ते ओळखायचे. वेळ सुरू झाली आता गुलाबसाठी. दिसत नसेल थोडं पुढे येऊ शकता. दिसतंय ना? हा. वेळ सुरू झाले. 5 4 3 2 हा. 5 बोनस गुणासाठी. उठून बघा म्हणतोय तुम्हाला मी, बघायचं असेल तर. पाच बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. ऑडियन्स. हा, तू छोटा सांग. इंदिरा गांधी. रॉंग. तुम्हाला दिसतंय सगळ्यांना चित्र व्यवस्थित ना? ते येते लक्षात कोणाच्या? हात वरती करा. हा सर. मोनालिसा. नो. अजून कोणी नाही? लेफ्टला जे आहेत ते ममता बॅनर्जी आहेत. बघा बारकाई निरीक्षण करून. आणि उजव्या बाजूला आहेत त्या सोनिया गांधी आहेत. त्यांची लहानपणीची चित्र आहेत ही. चालेल. पुढच्या गटासाठीचा प्रश्न. नेक्स्ट. ही पण अशी 2 चित्र आहेत. ती लहानपणीची चित्र आहेत, ओळखायचे ते. समोरून बघाय तर बघा. वेळ सुरू झाली आता. दिसतंय तुम्हाला? बघायचं तर बघून घ्या पटकन. तिकडून दिसतंय व्यवस्थित थोडस. वेळ सुरू झाले. 5 4 3 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी. 5 बोनस गुणासाठी. ऑडियन्स कडे. ऑडियन्स नाही कुणी? आदवळे सर सांगतायत. हा. एक बरोबर आहे.
हा. इकडचा जो आहे तो राहुल गांधी आहे, इकडचा अमित शहा आहे. अमित शहाचं उत्तर एक ह्यांनी बरोबर दिलं होतं, त्याचे 5 गुण मिळतील त्यांना. गुलाबला 5 गुण बोनसचे होते हे. अर्ध उत्तर त्यांनी दिले म्हणून अर्धे आपण मार्क त्यांना देतोय, 5 गुण. या राऊंड मधला शेवटचा प्रश्न जास्वंतसाठी. नेक्स्ट. दिसत नसेल तर समोर. लहान मुलं शांतता एकदम. बेटे बेटे सावधान. वेळ सुरू झाली आता. चित्रामध्ये 4 व्यक्ती दिसत आहेत, ते कोण आहेत ते ओळखायचंय. वेळ सुरू झाले. माईक घ्या, माईक मध्ये सांगायचं. 4 माणसं आहेत, माझ्याकडे कशाला बघला, सांगा ना तिकडे बघून. नरेंद्र मोदी. हा हा, 4 पण सांगायचे आहेत. 5 4 3 2 1. 5 बोनस गुणासाठी. नरेंद्र मोदी आणि योगी. हा, आणि 5 बोनस गुणासाठी. करेक्ट आन्सर. 5 मार्क गुलाबसाठी, 3 मार्क मोगरासाठी आणि 3 मार्क जास्वंतसाठी. एक नरेंद्र मोदीचं उत्तर यांनी दिलं होतं, त्याच्यातलं बरोबर आहे. गुलाबला 5 मार्क, मोगराला 3 मार्क नाही. बोनस गुणाचा प्रश्न होता. 2 अगोदरच सांगितलेले होते, 2 त्यांनी सांगितलेले. 4 नावं सांगायची होती आपल्याला. आणि मोगरासाठी 5 आणि जास्वंतसाठी 5. 1000 रुपये बक्षीस आहे फर्स्ट येणाऱ्याला. एक मार्क सुद्धा महत्वाचा आहे. 3 सॉरी. मोगराला 3 आणि जास्वंतला 3. त्यांनी एक नाव सांगितलं, यांनी एक नाव सांगितलं. हा राऊंड संपला. पुढचा राऊंड चालू करतोय मोगरांसाठी. चित्र बघायचंय आणि एक ऐतिहासिक वास्तू आहे, तिचं नाव सांगायचंय. चित्र बघा, त्या ऐतिहासिक वास्तूचं नाव सांगायचे. वेळ सुरू झाली आता मोगराची. 5 4 3 2 1. वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी. इंडिया गेट इज द करेक्ट आन्सर. गुलाबसाठी 10 मार्क. गुलाबचा हक्काचा प्रश्न राहू द्या माईक जवळच. नेक्स्ट. चित्र पाहायचं आहे, ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, ती काय कोणती आहे ती ओळखायचंय. वेळ सुरू झाली आता गुलाबसाठी. गेटवे ऑफ इंडिया इज द करेक्ट आन्सर. 20 मार्क गुलाबला. पुढचा प्रश्न चमेलीसाठी. चित्र पाहायचंय, ऐतिहासिक वस्तू ओळखायचं. कुतुब मिनार. रॉंग आन्सर. 5 बोनस गुणासाठी. बोनस गुणासाठी विजापूरचा गोल घुमट. गोल घुमट इज द करेक्ट आन्सर. मोगराला 10 मार्क. मागच्या वर्षी आपली सहल गेली होती विजापूरला गोल घुमट बघायला. या राऊंड मधला शेवटचा प्रश्न. चित्र दिसत नसेल तर समोरून बघा. 10 सेकंदाची वेळ आहे. चित्र बघायचंय, ऐतिहासिक वास्तू तिचं नाव सांगायचंय. वेळ सुरू झाली. 5 4 3 2 1. वेळ संपली. 5 बोनस गुणासाठी. हडप्पा संस्कृतीतील मंदिरे. 5 बोनस गुणासाठी. कोणार्क मंदिर, सूर्य मंदिर इज द करेक्ट आन्सर. कोणार्कला आहे ते, पण ही वास्तू कोणती आहे तर सूर्य मंदिर. 10 मार्क गुलाबसाठी. हा राऊंड पण संपला. पुढचा राऊंड चालू करतोय आपण मोगरासाठी. चित्रामध्ये एका कलाकाराचं नाव आहे, कोण आहे तो ओळखायचं. वेळ सुरू झाली आता. लाईफलाईन सगळ्याच्या संपलेल्या आहेत. वेळ सुरू झाले. 5 4
अशोक कोण पाहिजे तिकडे? लाईफलाईन संपलेत ना. एक लाईफलाईन वापरता येईल कुठली नियमामध्ये आपल्या 2 लाईफलाईन आहेत, कुठली एक वापरता येईल. 5 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी. ऑडियन्स नाही कोणी? सर सांगतायत प्राचार्य साहेब. करेक्ट. प्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरासी. सरांना चॉकलेट. पुढचा प्रश्न गुलाबसाठी. चित्रामध्ये एक राजकीय महिलेचं नाव चित्र आहे, कोण आहे ते ओळखायचंय. चित्र आहे एका महिलेचं. वेळ सुरू झाले गुलाबसाठी. पाच 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी. ऑडियन्स 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 चित्रातली महिला कोणी ओळखायची? धन्वे मॅडम सांगतायत. सुषमा स्वराज इज द करेक्ट आन्सर. चॉकलेट धन्वे मॅडम साठी. पुढचा प्रश्न. चित्रामध्ये 2 प्रसिद्ध खेळाडू आहेत, तर ती कोण आहे? लहान मुलं शांतता, फक्त हात वरती करायचंय. वेळ सुरू झाली चमेलीची. विराट कोहली. MS धोनी आणि विराट कोहली. 5 बोनस गुणासाठी. माईक द्यायला. रोहित शर्मा आणि विराट कोहली इज द करेक्ट आन्सर. एका प्रश्नाचं उत्तर दिलं चमेलीनं. 2 नाव विचारायची होती आपल्याला. 20 मार्काचा प्रश्न होता म्हणून त्यांना आपण 10 देतोय. यांना बोनस गुणासाठीचा प्रश्न होता म्हणून 5 देतोय यांना. एक नाव सांगितलं होतं त्यांनी. प्रश्न. एका ऍक्ट्रेसचं चित्र आहे, ती कोण आहे ओळखायचंय. शांत मुलं, बोललं की बाहेर आहे बरं. वेळ सुरू झाले. 5 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी. विद्या बालन इज द करेक्ट आन्सर. 10 मार्क गुलाबला. पुढच्या राऊंडचा प्रश्न मोगरासाठी. एक लोगो दिसतोय, तो लोगो कशाचा आहे ओळखायचा आहे. लोगो कशाचा आहे तो ओळखायचा आहे. मोगराची वेळ सुरू झाली. लहान मुला फक्त हात वरती करायचे, शांत एकदम. 5 4 3. मोठ्यानं सांगा, माहिती घ्या ना. मोठ्यानं सांगा, मला ऐकू येत नाही. बोनस गुणासाठी टेलिग्राम. टेलिग्रामला 10 मार्क. कोण सांगितलं सर मार्क? दहा बोनस गुण गुलाबसाठी. मधून आवाज आला पहिल्या वेळेस म्हणून माफ आहे. आता हे अजिबात मध्ये उत्तर द्यायचं नाही, फक्त हात वरती करायचंय, लहान मुलांनी मोठ्यांनी सुद्धा. पुढचा प्रश्न गुलाबसाठी. नेक्स्ट दिले ना. हा लोगो कशाचा आहे ते ओळखायचं आहे. पाच 4 3 5 बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी बोनस गुणासाठी. ऑडियन्स हा टोपी पाठीमाग. हा सांग. थ्रेड इज द करेक्ट आन्सर. थ्रेडचा लोगो आहे. हे सगळं डिजिटलचे आहे, तुम्ही मोबाईल वापरता त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला दिसतंय. पुढचा प्रश्न. हा लोगो कशाचा आहे तो ओळखायचा आहे.
चमेलीसाठी लोगो कशाच्या ओळखाच्या वेळ सुरू झाले 5 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी जास्वंत मोगरा करेक्ट आन्सर संयुक्त राष्ट्र संघटनेचं ते चिन्ह आहे युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन 10 बोनस गुण गुलाबसाठी या राऊंड मधला शेवटचा प्रश्न जास्वंतसाठी हा चित्रामध्ये दिसत असलेला लोगो कशाचा आहे तो ओळखायचा आहे वेळ सुरू झाली जास्वंत ग्रुप 5 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी योग बोनस गुणासाठी त्यांना द्या माहिती हा तू सांग चौकडा शर्ट LIC इज द करेक्ट आन्सर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं ते चित्र आहे चॉकलेट घे तू सरांकडून या राऊंड मध्ये थोडस वेगळेपण आहे लहान मुलं बैठे बैठे सावधान या राऊंड मध्ये आपण काय करतोय एक डायलॉग ऐकवतोय 2 व्यक्तीमधला पिक्चर मधला फिल्म मधला तो कोणाचा आहे ओळख ये पागलपन करेगा ना तो तेरा मुंह फोड़ कर दूंगा मैं समझे चल जरा ये क्या रखते मुंह में सिगरेट मुंह में रखूंगा तो कान में रखूंगा चल जरा मत रखो इसको मुंह में मत रखो भाई ज्यादा नखरा करेगी ना मुंह में बम लगा के उड़ा दूंगा तेरे को वही तो कह रही हूँ मैं उड़ जाओगे चल जरा मैं कहती हूँ निकलो इसको मुंह में से बाहर निकालो मैं कहता हूँ जला उड़ जाओगे जला नहीं पति 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 जला ये पागलपन करे वेळ सुरू झाली आता मोगरा ग्रुपची जॉनी लिव्हर 5 बोनस गुणासाठी ऑडियन्स हा अजून कोणी लेडीजचा जो आहे केतकी दवे आहे तो आठणी आमदानी खर्चा रुपया या पिक्चर मधला हा डायलॉग आहे 10 मार्क मोगरा ग्रुपसाठी असा दुसरा डायलॉग गुलाबसाठी चलो चलो निकलो डार्लिंग हेलो बाबूराव जी है हेलो 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 जी मुझे किराए पे हाँ समझ गया कौन से गांव से आया तू गुड़गांव हाँ बहुत अच्छा गांव रहने का वहाँ का लोग गुड़ की तरफ मीठा मीठा होने का वो तो है हाँ। डायलॉग संपलाय दोघांची नावं सांगायची आहेत सुनील शेट्टी बाबराव 5 बोनस गुणासाठी चमेली जास्वंत बोनस गुण सर सांगतायत तिकडं परेश रावल आणि सुनील शेट्टी टाळ्या त्यांच्यासाठी चॉकलेट पण सरांसाठी गुलाबसाठी 10 मार्क हक्काचे चमेलीसाठीचा हा डायलॉग राऊंड एक बात मानोगे मेरी अब अपने लिए थोड़ा जी लेना मुझे अच्छा लगेगा अगर तुम्हें अच्छा लगेगा तो जी एक बात मानोगे मेरी अब अपने लिए थोड़ा जी लेना मुझे अच्छा लगेगा अगर तुम्हें अच्छा लगेगा तो जी लो बस एक ही अफसोस रहेगा कृष्णा
क्या मैं तुम्हारी जिद नहीं बन पाई। आदत बन गई तुम। देखा मैं चलता हूँ। मेल फिमेल डायलॉग ओळखायचा आहे. चमेली, वेळ सुरू झाली. अजय देवगण. 5 बोनस गुणासाठी जास्वंत. 5 बोनस गुणासाठी मोगरा. गुलाब. ऑडियन्स, हा छोटा तू सांग. लहान मुलगा, हा टी शर्ट. धनवे मॅडम सांगतात. तब्बू आणि अजय देवगण इज द करेक्ट आन्सर. चॉकलेट धनवे मॅडमसाठी आणि चमेलीसाठी 10 गुण. शेवटचा डायलॉग जास्वंतसाठी. तुम्हारी ऊंची शख्सियत और शरीफाना लिबास के पीछे छुपे शैतान को मैं पहचान चुका हूं. नहीं अजय, तुमने अभी मुझे पहचाना नहीं. जो जिंदगी मुझसे टकराती है वो सिसक सिसक कर दम तोड़ती है. ये गीदड़ बकरियां किसी और को देना बलवंत रहा है. अगर मेरे भाई को कुछ हुआ तो मैं तेरा वो हश्र करूंगा कि तुझे अपने पैदा होने पर अफसोस होगा. तुम्हारी ऊंची शख्सियत. वेळ सुरू झाली जास्वंतसाठी. माईक द्या. सुनील शेट्टी, दुसरं म्हणजे 5 बोनस गुणासाठी सनी देओल आणि अमरीश पुरी. सनी देवल आणि अमरीश पुरी इज द करेक्ट आन्सर. 10 बोनस गुण गुलाबसाठी. या राऊंडसाठी एक सूचना आहे. लहान मुलं, बेटे बेटे सावधान. हा गाण्याचा राऊंड आहे, पण फक्त धून वाजवली जाणार आहे काही सेकंद, आणि त्यानंतर मग ते गाणं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. माईक घ्या आणि गाणं त्याच्यामध्ये ओळखायचं आहे आपल्याला. बरोबर उत्तरासाठी 20 गुण आणि बोनस गुण 10 असतील. प्रश्न मोगरासाठी 38 सेकंद धून वाजणार आहे. चालू करतोय. गाणं ओळखायचंय. वेळ सुरू झाली. 5 4 3 2 1. 5 बोनस गुणासाठी तेरे सनम. म्हणा थोडंसं गाणं.
बोनस गुणासाठी तू ही मुझको बता दे. बोनस गुणासाठी ऑडियन्स. हां करेक्ट. चॉकलेट तिला. ऐका गाणं. लो मान लिया हमने है प्यार नहीं तुमको. हे गाणं होतं. गुलाबसाठीची धून दुसरी. वेळ सुरू झाली. गुलाब. तू हे मुझको बता दे. 5 बोनस गुणासाठी. तर मधला माहिती. बोनस गुण सुरू करा. तुझी हकीकत. करेक्ट आन्सर. ऐका एकदा. चमेलीसाठीची 2. मेरी जाए तेरा यूं मुस्कुरा. करेक्ट आन्सर. 20 मार्क्स चमेलीसाठी. ऐका. ओ मेरी जान तेरा यूं मुस्कुराना तो गलत बात है. अपने आशिक को संकट में लाना तो गलत बात है. शेवटची 2 जास्वंतसाठी. करेक्ट आन्सर. 20 जून. ऐका. धागे तोड़ना चांदनी से नूर के. घूंघट ही बना लो रोशनी से नूर के. दुसरा राऊंड हा. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. एक फेमस गाने का मुकड़ा आपके सामने बजेगा. उसे गौर से सुनना है और बताना है कि वह सिंगर कौन है. सिंगर का नाम बताना है. शुरू करते हैं. मोगरा के लिए एक गाना. दिल ये फिसला 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 तेरे गोरे बदन पे फिसला. तेरे गुलाबी होंठ को देख मैं तो पिघला पिघला पिघला. तुझको ले जाऊंगा मैं खींच के गोवा वाले बीच पे. रानी आंखें मीच के ठंडी ठंडी बियर पीएंगे दोनों फोटो खींच के.
सिंगर का नाम बताना है टोनी मोगरा कक्कड़ टोनी कक्कर इज द करेक्ट आंसर 20 ऑडियन्स बघत असतील हे संगीताची राऊंड झाल्यापासून चुकीचे काय ना उत्तर देऊ लागलेत ग्रुप मधले लोक गुलाबसाठीचा प्रश्न इथं सुद्धा एक गाणं वाजवलं जाईल आपल्याला ऐकायचं ते आणि कुठल्या पिक्चर मधलं ते गाणं आहे हे ओळखायचं आहे आपल्याला पिक्चर मधलं हे गाणं कुठल्या पिक्चर मधलं आहे ते ओळखायचं सुरू करतोय गुलाबसाठीचं गाणं देखा तेनू पहली पहली बार वे होने लगा दिल बेकरार वे रब्बा मैनू की हो गया दिल जानिए मैं तेरा ही हो गया हो तेरे अगे पीछे घूमे सोने जदों तेरे हाथ चुम्मे वेळ सुरू झाली आता गुलाबसाठी पिक्चरचं नाव सांगायचं 5 बोनस गुणासाठी चमेली जास्वंत बोनस गुण मोगरासाठी बोनस गुण मिस्टर एंड मिसेस माही करेक्ट आंसर मिस्टर एंड मिसेस माही पिक्चर का नाम मोगराला 10 बोनस गुण प्रश्न चमेली के लिए एक फेमस मराठी गाने का मुखड़ा बजेगा आपके सामने उसे सुनना है और बताना है कि वो गाना किसने गाया है गायक का नाम बताना है शुरू करते हैं चमेली के लिए तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवी गायकाचं नाव सांगायचं वेळ सुरू झाले चमेलीसाठी 5 बोनस गुणासाठी जास्वंत बोनस गुणासाठी मोगरा बोनस गुणासाठी गुलाब काय बोनस गुण ऑडियन्स हा पाठीमागे राज हिवाळे करेक्ट राज हिवाळी इज द करेक्ट आन्सर चॉकलेट त्याच्यासाठी या राऊंड मधला शेवटचा प्रश्न जास्वंतसाठी एक फेमस तेलुगू गाणं आहे ते ऐकायचंय आणि आपल्याला सांगायचं की त्याच्यातला मेल सिंगर कोण आहे फीमेल सिंगर कोण आहे मेल फीमेल सिंगर आपको बताना है शुरू करते हैं जास्वंत के लिए समय शुरू हो अभी जास्वंत 5 4 3 2 1 5 बोनस गुणासाठी ऑडियन्स हा तू लहान मुलगी सांग बरं हा मेल फिमेल सिंगर सांगायचे प्रभा इज द करेक्ट आन्सर चॉकलेट फीमेल सिंगर जर सांगितलं मेल फिमेल सिंगर त्याच्यातला कोण सांगते हा तू सांग चॉकलेट चौकडा शर्ट रानू राठोड करेक्ट रामू राठोड आणि प्रभा या दोघांचं एक गाणं चॉकलेट ते
शेवटचा एक राऊंड आहे फक्त, त्यानंतर मग कॅल्क्युलेशन होईल आणि मग पारितोषिक वितरणानंतर हा कार्यक्रम संपणार आहे. नेक्स्ट 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 या राऊंड मध्ये लहान मुलं बैठे बैठे सावधान, शांत एकदम. शेवटचा राऊंड आहे. स्क्रीनवर तुम्हाला गाणं दिसणार आहे प्रत्यक्ष आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. स्पष्ट दिसत नसेल तर ज्या ग्रुपला किंवा तुम्ही चौघही समोरून आलं तरी बघितलं तरी चालते, ज्याला दिसतंय त्याला. मोगरासाठीच प्रश्न आहे, तुम्ही समोरून तिथून पाहिलं तरी चालेल, बाकीच्याला तिथून दिसतंय ते. प्रश्न असा है, दीपिका पादुकोण पर पद्मावत फिल्म में एक बहुत फेमस गाना चित्रित किया गया है. वो गाने का मुखड़ा आपके सामने बजेगा, वो सुनकर आपको पहचानना है कि उसमें का लेडी सिंगर कौन है और दीपिका पादुकोण का उस फिल्म में का नाम क्या है. 2 क्वेश्चंस है. वो गाने का सिंगर कौन है और दीपिका पादुकोण का उस फिल्म में नाम क्या है. ये 2 क्वेश्चन के आंसर आपको देना है. शुरू करते गाना. साउंड चालू आहे. पढ़ो थोड़ा सा. नैनों वाले ने मेरा मन का प्याला छलकाई मधुशाला, मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया. नैनों वाले ने नैनों वाले ने छेड़ा मन का प्याला छलकाई मधुशाला, मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया. स्टॉप. वेळ सुरू झाली आता. मोगरासाठी सिंगर का नाम और दीपिका पादुकोण का उस फिल्म में का नाम. हाँ माईक जवळ. राणी लक्ष्मीबाई. आणि 5 बोनस गुणासाठी माईक घेऊन सांगा. बोनस गुणासाठी ऑडियन्स सिंगर धनवे मॅडम सांगतायत. दीपिकाचं नाव पद्मावती आहे, राणी पद्मावती, आणि सिंगर आहे नीती मोहन. नीती मोहन इज द करेक्ट आंसर. पद्मिनी उर्फ राणी पद्मावत. चॉकलेट धनवे मैडम ला. गुलाब के लिए प्रश्न. थोड़े दिन पहले आपने देखा है कि बहुत ही पॉपुलर सर एक पॉपुलर फिल्म आके गई है पुष्पा 2 द राइजिंग, द रूल, और जिन्होंने 15 दिन में 1534 करोड़ का धंधा किया था. उस फिल्म का एक मुखड़ा आपके सामने बजेगा. आपको बताना है कि उसमें का लेडी सिंगर कौन है और उस फिल्म में अल्लू अर्जुन का फिल्म का नाम और रश्मिका का भी पिक्चर में का नाम कौन सा है. रश्मिका, अल्लू अर्जुन, उनके फिल्म के नाम और सिंगर का नाम. 3 प्रश्न के उत्तर आपको देना है. शुरू करते हैं. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पर है क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. वेळ सुरू झाली गुलाबसाठी. माईक घ्या.
श्रीवल्ली आणि पुष्पा. 5 बोनस गुणासाठी सिंगर का नाम. 5 बोनस गुणासाठी सिंगर का नाम. 5 ऑडियन्स. हां तू सांग. पुष्पा, श्रीवल्ली आणि सिंगरचं नाव मोनिका यादव. मोनिका यादव. रॉंग आन्सर. हां पाठीमागे. श्रेया घोषाळ. श्रेया घोषाल इथं करेक्ट आन्सर. गुलाबसाठी 10 मार्क. अर्ध्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी. 10 मार्क. चमेलीसाठीचा प्रश्न याच्यामध्ये असं आहे, एक स्टेज शो प्रोग्राम आहे आणि त्या स्टेज शो प्रोग्राम मध्ये एका मुलीनं गाणं गायलेलं आहे. ते गाणं जे आहे ना मधलंच आपण कट करून घेतले. त्या गाण्याला सुरुवात कशी आहे ती आपल्याला सांगायची. गाणं मधलंच आहे आणि मग सुरुवातीला गाण्याची सुरुवात कशी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. सुरू करूत आपण. एकच प्रश्नाचं उत्तर आहे फक्त. ये दिल तो प्यार मांगे है, सच्चा दिलदार मांगे है, जाने मोहब्बत मिले किसे कहाँ. स्टॉप. या गाण्याची सुरुवात काय हे मधलंच कट करून घेतलंय आपण. अक्सर इस दुनिया में. करेक्ट आन्सर. 20 मार्क. चमेलीसाठी 20 मार्क. प्रश्न मंजुषेतला आणि या राऊंड मधला पण शेवटचा प्रश्न. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करतोय. हा पण एक स्टेज शो प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित हे दोघ जण गाणं पडद्यावर गात असलेलं आपल्याला दिसत आहेत. त्यांनी ते एक स्वतःच्या वेगळ्या अंदाजामध्ये ते गाणं गायलेलं आहे. ते गाणं आपल्याला ऐकायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काय ओळखायचं तर हे गाणं कुठल्या पिक्चरमधलं आहे आणि त्याच्यामधला मेल आणि फिमेल सिंगर कोण आहे. 3 प्रश्न आहेत. पिक्चरचं नाव ओळखायचं आहे, त्याच्यानंतर मेल सिंगर आणि फिमेल सिंगर. 3 प्रश्न आहेत. सुरू करूयात. शेवटचा प्रश्न, शेवटचा राऊंड. वेळ सुरू झाली. जास्वंतसाठी मेल सिंगर, फिमेल सिंगर, पिक्चर का नाम. उदित नारायण. 5 बोनस गुणासाठी मोगरा. अलका याग्निक. उदित नारायण. 5 बोनस गुणासाठी कुमार सानू सिंगर. 3 प्रश्न के उत्तर बोलो ना. मेल फीमेल सिंगर और पिक्चर का नाम. अलका है, कुमार सानू. पिक्चरचं नाव. हा पाठीमाग मोबाईल मध्ये सर्च करू नका, त्याच्यानं ज्ञान नाही वाढणार. तुम्ही तिघे बसलेले. पिक्चरचं नाव. हा पाठीमाग. अर्जुन नाही, आरजू इज द करेक्ट आन्सर. एक सिंगरचं नाव मोगरानं बरोबर सांगितलेलं आहे. अलका इज द करेक्ट आन्सर. 5 मार्क तिला मिळतील. आणि एक सिंगरचं नाव यांनी बरोबर सांगितलं, कुमार सानू. जास्वंत चमेलीनं. अलकाचं नाव अगोदरच आलेलं होतं. अलका याग्निक, कुमार सानू हे मेल फिमेल सिंगर आहे आणि आरजू हे पिक्चरचं नाव आहे. स्कोअर बोर्ड तयार होतोय, ऐकूयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे दोघांनाही विनंती की आपण थोडंसं